कृषी मंत्री खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं निरीक्षण आता चर्चेत आलंय। जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे, तर शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कोकाटे अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आल्यास जनतेचाच पैसा खर्च होईल। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना आता कोर्टाचं निरीक्षण समोर आलेलं आहे। शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अपात्र ठरतील आणि पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेचाच पैसा खर्च होईल असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। हे निरीक्षण नोंदवताना कोर्टानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला दिलाय। तर कागदपत्रात फेरफार करून 1989 मध्ये सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात कोकाटेंना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी खरं तर दोषी ठरवलं होतं, मात्र सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। स्थगिती देताना कोर्टाने जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्याचं निरीक्षण नोंदवलंय। अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 1992 नंतरचं उत्पन्न विचारात घेतलंय, मात्र 1989 ची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सिद्ध करता आलं नसल्याचंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। त्याने खून केला आणि त्याला सजा देतानाच म्हणेल काही कोर्ट की न्यायालयाची भूमिका काय असेल त्यावेळेस, ती हीच भूमिका असेल का, असा आमचा प्रश्न आहे। म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे। आणि मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार। शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना माननीय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं की त्यांना जर अपात्र घोषित केलं तर निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणारा नाही। हे या राज्याचं दुर्दैव आहे। माननीय न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून? या राज्य शासनाला जर हा निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहीण योजनेचा एक हप्ता या राज्य शासनाला द्यायला तयार आहेत, पण निवडणूक पुन्हा होऊ द्या, त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या। माणिकराव कोकाटे न्यायालयीन प्रकरणात माननीय सत्र न्यायालय न्यायाधीश यांनी शिक्षेला जी स्थगिती दिलेली आहे तो आदेश हा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही। त्या आदेशाला माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे अपील करण्यात आलेलं आहे। 2 रिट पिटिशन दाखल आहेत आणि तिसरं रिट पिटिशन, कायद्याच्या तत्वांवर आधारित तिसरं रिट पिटिशन आज दाखल होत आहे। या अनुषंगाने राज्याला पथदर्शी ठरेल असा निकाल येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि तसा निकाल होईल असा मला विश्वास आहे, आशा आहे। या जगातल्या सगळ्यात वाईट लोकांची वाईट खेळी आहे। आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे, पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला, जे लोक आहे त्यांना तिथे बाजू मांडून दिले नाही। सरकारच्या कोठ्यातून खोटं सांगून जर समजा सदनिका घेतो 2 नंतर 4, एका बाजूला तो सांगतो की माझं 30,000 रुपये उत्पन्न आहे आणि एक बाजूला सांगतो की मला 30 लाख रुपये हप्त्याला वाटायला लागतात, त्याकरता मला बंदुकीचं लायसन द्या। अशा मंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार आहे? कन्व्हिक्शन स्टे करणं हे एक्सेप्शनल केस म्हणून धरली जाते। तर आम्ही स्टे ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर कोर्टाने याच्यामध्ये अशा कोणत्या एक्सेप्शनल केसेस आहेत की स्टे द्यावा याचा उहापोह त्यांच्या ऑर्डरमध्ये केलेला आहे। सर्वसामान्य लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आज त्यांना ती काम करायची संधी आहे। नुसतं त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी पुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करण्याची त्यांना संधी आहे। ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि जर स्टे दिला नाही तर 2 वर्षापर्यंत शिक्षा झालेली असल्यामुळे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 8(3) अन्वये ते डिस्क्वालिफाय होतात त्या पदावर राहण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।